तरुणाई अध्यात्माकडे वळावी का करिअरकडे? अध्यात्माकडे वळावी, त्यातून करिअर होईल. भगवद्गीतेतलं पहिलं प्रिन्सिपल हे आहे की जे आपल्याला मनाबद्दल वर्णन करून सांगतं. AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, जे इस्कॉनचे फाउंडर आचार्य आहे, यांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. तर त्यांना इंडियामधनं प्रचार सुरुवात करणं खूप सोपं झालं असतं, पण त्यांनी म्हणजे अमेरिकाच का निवडलं? तर मग तुम्हाला असे संन्यास घेतल्यानंतर जुन्या गोष्टी काय आठवतात का? भगवद्गीतेनुसार वर्ण आणि आश्रम ह्या 4 पद्धती आहेत. तुमच्या मते जीवनाचं अंतिम ध्येय किंवा मुख्य ध्येय काय आहे? गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रकृती क्रियमाणानी गुणेकर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा. भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टार विजय टॉक्स. तर आज माझा पॉडकास्टचा पहिला व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी इन्व्हाइट केलेलं आहे गौपती प्रभूजींना, की जे रावेतमधील इस्कॉन या मंदिरात मागील 25 ते 30 वर्षापासून कार्यरत आहेत आणि ते आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. तर प्रभूजींविषयी सांगायचं म्हणजे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन ते धर्माचा आणि इस्कॉनच्या प्रिन्सिपलचा प्रचार करत आहेत. तर मेन म्हणजे पुणे जिल्ह्यामधील नामांकित कॉलेज किंवा शाळांमध्ये जाऊन विविध ठिकाणी ते धर्मांविषयी किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट या बऱ्याच गोष्टींविषयी सेमिनार देत असतात. तर आज आपण त्यांना इन्व्हाइट करूया आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद. आणि आज मला अतिशय आनंद होतो या ठिकाणी की या नवीन पॉडकास्टचं तू सुरुवात करतोयस आणि मलाही फार आनंद आहे. आणि निश्चित आपण चर्चेला सुरुवात करूया. पॉडकास्ट सुरू करताना मी एक सुरुवात करेल हरे कृष्णा म्हणून. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. तर मला सुरुवातच करायची इथनं, की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपण सुरुवात करताना किंवा भेटल्यावरती हरे कृष्णा म्हणून सुरुवात करतो. आज एक जर आपण बघितलं तर बहुतांशी सगळीकडेच एकमेकांना लोक भेटले की हाय हॅलो करतात. पण असं आहे की हाय हॅलो करण्यापेक्षा जर आपण तिथे भगवंताचं जर नाव घेतलं, जर राम राम म्हटलं किंवा हरे कृष्णा म्हटलं किंवा जय श्रीराम आपण जर म्हणालो, तर त्या माध्यमातून भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येतं. आणि म्हणून आपण जर अशी सुरुवात केली कुणालाही भेटल्यानंतर, म्हणून आमच्याकडे एक स्लोगन आहे, आम्ही म्हणतो हाय हॅलो छडो हरे कृष्णा बोलो. तर त्यामुळे एक भगवंताचं नाव प्रत्येकाच्या मुखात येतं. आणि म्हणून आपण कधीही संभाषणाची सुरुवात किंवा कुणाला भेटल्यानंतर हाय हॅलो पेक्षा हरे कृष्ण म्हटलेलं कधी चांगलं. खूपच छान. तर प्रेक्षकांना पण समजण्यासाठी आणि एक बेसिक माहितीसाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे, की अध्यात्माच्या मार्गावरती बरेच लोक जात नाहीत किंवा घाबरतात. तर तुमचा अध्यात्माचा प्रवास कसा सुरू झाला? मी यामध्ये असं म्हणेन की अध्यात्माचा प्रवास हा घाबरण्याचा नाही आहे. कारण आज समाजामध्ये अनेकांना लोकांच्या जीवनामध्ये लोकांना एक समाधान हवंय, सुख हवंय, शांती हवी आहे. आणि लोकांना अध्यात्म म्हणजे दुसरं काहीतरी वाटतं. पण भगवद्गीता हा जर आपण एक बेस ठेवला आणि अध्यात्माची जर चर्चा सुरू केली, भगवद्गीतेतलं पहिलं प्रिन्सिपल हे आहे की जे आपल्याला मनाबद्दल वर्णन करून सांगतं. की जिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः वर्णन करतायत की या चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ते म्हणजे अध्यात्म आहे. आणि आज आपण संपूर्ण समाजामध्ये पाहतोय, समाजातील प्रत्येक व्यक्ती या मनामुळे प्रचंड डिस्टर्ब आहे. आज या मनामुळेच त्याच्या जीवनामध्ये डिप्रेशन असेल, ज्याला आपण मराठीमध्ये निराशा म्हणतो, अनेक लोक ह्या मनामुळेच आत्महत्येला प्रवृत्त झालेले आहेत. म्हणून अध्यात्म हा असा मार्ग आहे की जिथे मनाला प्रबोधन करायला सुरुवात केली जाते आणि माणसाचं जीवन हे आनंदी बनतं. आणि त्याच दृष्टिकोनातून जेव्हा मी या अध्यात्माच्या मार्गावरती लागलो, मला AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, जे इस्कॉनचे फाउंडर आचार्य आहेत, यांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. आणि त्या पुस्तकामध्येही मी वाचलं की मनुष्य जीवनाचा अर्थ काय आहे, मनुष्य जीवनामध्ये खरा आनंद कसा मिळवावा. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मी ठरवलं की मलाही हा मार्ग निवडणं गरजेचं आहे, की जो मार्ग संपूर्ण समाजासाठी उपयोगी ठरेल. सर्वात मेन म्हणजे असं विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, कारण की तुम्ही जे करताय त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो. त्याच्यामुळे मी म्हटलं की हा खूप खडतर मार्ग कसं काय निवडला. आणि दुसरं एक मला म्हणायचं आहे, की तुम्ही इस्कॉनमध्ये किंवा धर्माचा जो प्रचार सुरुवात जिथनं झाली, तर असं कुठला मोमेंट होता की तुम्हाला असं वाटलं की मला माझं जीवन ह्याच्यासाठी द्यायचं आहे म्हणून?
अ, खूप छान प्रश्न आहे हा. कारण हं. मला हा प्रश्न माझ्या भूतकाळातल्या जीवनातल्या आठवणींना उजाळा देतोय. येस. तर जेव्हा मी माझं शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्ये आलो होतो, अ, नोकरीच्या शोधामध्ये आणि जेव्हा मी नोकरी करत होतो, तेव्हा मला एक पुस्तक माझ्या हातामध्ये मिळालं, ज्या पुस्तकाचं नाव होतं दी मॅचलेस गिफ्ट. आणि हे पुस्तक इस्कॉनच्या फाउंडर आचार्यांनीच लिहिलेलं होतं. आणि ह्या पुस्तकामध्ये अनेक असे सुंदर संबंध किंवा संदर्भ दिलेले होते, की हे मनुष्य जीवन काय आहे? प्रत्येक मनुष्य आज सुखाच्या शोधामध्ये आहे. आज आपण जगातल्या कुठल्याही लोकांना जरी विचारलं, की तुम्हाला जीवनामध्ये सुखी बनायचं आहे का? प्रत्येकजण हात वर करेल. आणि जर कुणाला विचारलं, तुम्हाला दुःख पाहिजे का? कोणीही हात वर करणार नाही. तर तेव्हा प्रत्येकजण सुखाच्या शोधामध्ये असतो. आणि मीही सुखाच्या शोधामध्ये होतो, की जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला चांगलं सुख शोधायचं आहे. आणि जेव्हा हे मी पुस्तक वाचत होतो, तेव्हा श्रील प्रभुपादांची जीवनसरणी माझ्या हातामध्ये आली. त्यांचं जीवनचरित्र माझ्या वाचनामध्ये आलं आणि त्यांचं जीवनचरित्र असं आहे, एक 70 वर्षांचा वृद्ध व्यक्ती कार्गो शिपने अमेरिकेला जातोय. जिथे आपल्या भगवद्गीतेचा प्रचार करण्यासाठी त्या कार्गो शिपमध्ये 37 दिवसांचा समुद्राचा प्रवास करतोय आणि हे करत असताना 2 सिव्हिअर हार्ट अटॅक येतायत. एवढं होऊन देखील ही वृद्ध व्यक्ती इतकी दृढ होती, की मला अमेरिकेला जायचंय आणि भगवद्गीतेचा प्रचार करायचा आहे. आणि हे जेव्हा जीवनचरित्र मी स्वामी प्रभुपादांचं वाचलं, तेव्हा मलाही प्रेरणा मिळाली, की अरे एक वृद्ध व्यक्ती जर समाजासाठी एवढं करतोय, तर मी तरुण आहे, मग मी का करू नये? तर ही प्रेरणा माझ्या जीवनामध्ये तिथून मला मिळाली. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला, तो आज त्या सुरू झालेला आहे. मग त्याच प्रश्नामध्ये एक म्हणजे त्याच्यात एक मला विचारायचं आहे, की प्रभुपादांनी प्रचार चालू केला, म्हणजे ते तर आपण बघतोय, की पूर्ण जगामध्ये खूप मंदिरं झालेली आहेत. पण प्रभुपादांनी असा काय विचार केला होता, की आता ते तर इंडियामध्ये राहत होते. तर त्यांना इंडियामधनं प्रचार सुरुवात करणं खूप सोपं झालं असतं. पण त्यांनी म्हणजे अमेरिकाच का निवडलं? कसं आहे, की अशी मराठीमध्ये एक म्हण आहे, की जिथे पिकतं ना, तिथे विकलं जात नाही. तसं आज भारतामध्ये ज्या भारतभूमी अध्यात्माची भूमी आहे, आज कुंभपर्व सुरू आहे. लाखो करोडो लोक प्रयागमध्ये जात आहेत. पण कुठेतरी त्या भारतीयांच्या मनामध्ये ही भावना आहेच ना, की आम्हाला वेस्टर्न कल्चर फॉलो करायचं आहे. आम्हालाही अमेरिकन व्हायचं आहे. आम्हालाही यूकेमधले कल्चर सगळं फॉलो करायचं आहे. आणि या माइंडसेटमुळे भारतातील व्यक्तींना भारतातलं जे काही ज्ञान आहे, जो सुखाचा सागर आहे, तो त्यांना समजू शकला नाही. कारण काळ असा होता, की प्रत्येकजण वेस्टर्न कल्चरला फॉलो करायचा प्रयत्न करत होता. पण भारताची जी संस्कृती आहे, त्यापासून दूर जात होता. आणि म्हणून स्वामी प्रभुपादांनी विचार केला, हेच भारतातलं धन जर मी अमेरिकेमध्ये जाऊन दिलं आणि तिथल्या लोकांनी जर स्वीकार केलं, तर निश्चितपणे भारतीयही स्वीकार करतील. आणि बरोबर 1965 साली जेव्हा श्रील प्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले, त्यांनी हे सगळं ज्ञान तिथे दिलं आणि अमेरिकन लोकांनी स्वीकार केलं आणि जेव्हा हे भारतीयांनी बघितलं, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यांना वाटलं, की आपल्यालाही सुरू करावं लागेल. मला असं म्हणायचं आहे, संन्यास म्हणजे काय? संन्यास ह्याची व्याख्या आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. वेगवेगळ्या व्याख्या त्याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. मी असं म्हणेन, संन्यास म्हणजे आपली भावना भगवंतांच्या भावनेशी जोडणं. मी असं म्हणेन संन्यास म्हणजे त्याग नाही आहे. अनेकांना वाटतं, की अरे संन्यास म्हणजे त्याग करायचा आपल्याला. मी असं म्हणेन, त्याग करण्यासाठी आपलं स्वतःचं आहे काय? जेव्हा माझ्याकडे समजा एखादी वस्तू आहे, तेव्हा मी म्हणू शकतो ना, की ही जर माझी स्वतःची वस्तू असेल, तर मी त्यागतो, असं मी म्हणू शकतो. पण ह्या जीवनामध्ये माझं स्वतःचं असं काहीच नाहीये, मी त्यागणार काय? सर्व काही हे भगवंताच्या मालकीचं आहे. तेव्हा जे काही आहे, ते भगवंताच्या सेवेमध्ये वापरणं. म्हणून संन्यास भावना म्हणजे काय? संन्यास भावना म्हणजे भगवत भावनेशी आपली भावना जोडणं, हा संन्यास आहे. हे जे सगळेजण करतो किंवा जो ॲक्सेप्ट करतो, सगळ्या गोष्टी त्याग करतो, तो संन्यासी असतो. हं. पण मला काय म्हणायचं आहे, की हे सगळं तो त्यामध्ये गेल्यानंतर, त्याला भगवद्गीता वाचल्यानंतर, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर त्याला कळतं. पण मला तुम्हाला प्रश्न आहे, की हे तर आपण सगळं स्टडी केल्यानंतर कळतं. पण अगोदर तुम्ही कुठल्या बेसवर म्हणजे असं ठरवलं किंवा तुम्ही आता सपोज संन्यास घेऊन आता बरेच काळ उलटून गेलाय. मग तुम्हाला पूर्वीच्या काही गोष्टी आठवतात का? की पाठीमागे तुम्ही अ, हे घेतल्यामुळे त्या गोष्टी राहून गेल्या.
जसं की आपण म्हणू शकतो आता जे लोकं संन्यासी नाही आहेत, तर ते कसं बिझनेस करतात, फॅमिली ग्रो करतात, आई-वडिलांसोबत राहतात. तर मग तुम्हाला असे संन्यास घेतल्यानंतर जुन्या गोष्टी काय आठवतात का? की हे तुमच्याकडनं राहून सगळ्यात गेलं? महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे, की भगवद्गीतेनुसार वर्ण आणि आश्रम ह्या 4 पद्धती आहेत. 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ही 4थी अवस्था आहे. तर आपल्या इस्कॉनमध्ये आश्रमामध्ये ही ब्रह्मचर्य हे एक व्रत आहे, हे जे आम्ही सगळे आमच्या आश्रमामध्ये पालन करतोय आणि त्या माध्यमातून प्रचार करायचा प्रयत्न करतोय. आणि जो प्रश्न आता तुम्ही मला या ठिकाणी विचारताय, की भूतकाळातील काही घटना अशा काही आठवतात का? कसं असतं, माणूस याला भावना आहेत. भावनाशून्य माणूस कधी होऊ शकत नाही. आता मलाही माझे आई, वडील, बहू, बहीण, मित्र, परिवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण याही गोष्टी असताना यामध्ये भगवंतांना केंद्रस्थानी ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ब्रह्मचर्य असेल किंवा संन्यास असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आपण विधिविधानांचं पालन करून, भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून, सर्वांशी संबंध चांगले ठेवणं, हा जीवनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मी असं म्हणेन, आश्रम कोणताही असो, आपण त्याग काहीच करू शकत नाही. सगळं काही भगवंताच्या मालकीचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जे आहे ते भगवत सेवेमध्ये लावायचं आहे. हा मार्ग निवडताना तुम्ही घरच्यांना कसं तयार केलं, की मी हा मार्ग निवडतोय, तुम्ही मला ह्याच्यासाठी सपोर्ट करा, की मी हा निर्णय घेतलेला आहे म्हणून? यामध्ये मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, कारण ज्या परिवारातून मी जन्माला आलो, जिथे माझे आई, वडील या सर्वांनीच माझ्यावरती इतके चांगले संस्कार केले होते. लहानपणापासून मी माझ्या घरामध्ये अध्यात्माचं वातावरण बघत आलो. आणि त्यामुळे मला खरोखर एक माझ्या आईचा असेल, वडिलांचा असेल, भावांचा असेल, तो एक आशीर्वाद मिळाला, की जेणेकरून हा मार्ग मला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठी मदत झाली. आणि आता आपण याला अध्यात्मच म्हणू शकतो, की तुम्ही अध्यात्म स्वीकारलं आणि त्या वाटेवर चाललाय. तर त्या अध्यात्मामुळे तुमच्या जीवनात काय बदल घडले, की जे तुम्हाला ह्याच्या पूर्वच्या जीवनामध्ये त्या गोष्टी नव्हत्या, त्या ह्या अध्यात्म स्वीकारल्यानंतर झाल्या? म्हणजे कुठले बदल आपण स्वभावात म्हणू शकतो, लाईफस्टाईलमध्ये म्हणू शकतो असे? निश्चित. कारण असं असतं, की कोणत्यातरी गोष्टी जीवनात स्वीकार केल्यानंतर काहीतरी बदल हा होतोच. तर जेव्हा मी भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केला किंवा ह्या मार्गाचा स्वीकार माझ्या मी जीवनामध्ये केलेला आहे. मला काही गोष्टींचा प्रभाव निश्चित माझ्या जीवनामध्ये जाणवला, की तो म्हणजे मन नियंत्रण आपण कसं करावं? मन शांत कसं ठेवावं? आज समाजामध्ये द्वंद्वाची परिस्थिती निर्माण होते. द्वंद्व म्हणजे काय? कधी सुख, कधी दुःख, कधी मान, कधी अपमान. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो माइंड बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. हे बॅलन्स्ड आपल्याला गीतेच्या माध्यमातून निश्चित होतं. आणि मग त्याचा प्रभाव मी माझ्या जीवनामध्येही बघितलेला आहे, की या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामसाधना जी आहे, ज्याला आपण मेडिटेशन असंही म्हणतो आणि या माध्यमातून देखील खूप फरक आपल्या जीवनामध्ये येतो मन नियंत्रण करण्यासाठी. तुमचं म्हणजे ज्यावेळेस अध्यात्म तुम्ही स्वीकारलं, त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही असंख्य पुस्तकं वाचली असतील. तर या पूर्ण प्रवासात तुमचा सगळ्यात आवडतीचा ग्रंथ कुठला? माझ्या जीवनामध्ये अशी बरीच पुस्तकं आली वाचण्यामध्ये आणि म्हणून मी जसं आल्या-आल्या इथलं हे पुस्तक देखील दाखवलं, 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल. कारण मी अनेक पुस्तकं वाचली, पण या सगळ्यांचा सार मी असा म्हणेन, की सार जर कुठं असेल ना, गीता, भगवद्गीता आहे. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. म्हणून एखादा व्यक्ती त्याचं जीवन कसं परिपूर्णत्व करू शकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, मराठीमध्ये व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणतो. हे जर कसं करायचं जर जाणून घ्यायचं असेल, मी पूर्णपणे म्हणजे ठासून सांगू शकतो, की जर एखाद्याने भगवद्गीतेचा अभ्यास केला ना, त्याला बाहेरच्या कुठल्याही पुस्तकांचा जास्ती वापर करायची गरज पडणार नाही. एवढं सगळं तत्त्वज्ञान त्या भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. म्हणून भगवद्गीता व्यक्तीला पर्सनॅलिटी म्हणजे एक्सटर्नल आणि इंटर्नल दोन्ही गोष्टी शिकवते. येस. तुमच्या मते आता तुम्ही एवढा प्रवास केलाय, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात, बऱ्याच ठिकाणी प्रचार पण केलाय. तर तुमच्या मते जीवनाचं अंतिम ध्येय किंवा मुख्य ध्येय काय आहे? की लोकांनी ते ध्येय डोक्यात ठेवून आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे? आज जीवनामध्ये कसं झालंय माहिती आहे का?
आज लोकांनी खरोखर जीवनाचा मुख्य उद्देश विसरलेला आहे. भगवद्गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे. आज मला वाटतं तो या ठिकाणी आपण कोट करूया. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा." व्यक्तीच्या जीवनामध्ये अहंकार इतका बसलेला आहे ना, तो प्रत्येक ठिकाणी मी, 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 मीच म्हणत असतो. आणि त्या मीमुळे आणि जोपर्यंत जसं म्हणतात ना इंग्लिशमध्ये, की जोपर्यंत आय हा जात नाहीये, तोपर्यंत वी येत नाही लाईफमध्ये. म्हणून आज भगवद्गीता आपल्याला काय शिकवते, की कुठेतरी तो अहंकार आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आलेला आहे. आणि जोपर्यंत तो अहंकार जात नाही आणि आपण सर्वांना सोबत घेऊन काहीतरी कार्य, काहीतरी सेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या परिस्थितीला रिलेशनशिपचे जेवढे इश्यू संपूर्ण जगभरामध्ये सुरू आहेत, हे सगळे इश्यू भगवद्गीतेच्या तत्वान्वये सुटू शकतात. आज जेवढे काही आपण पाहतो प्रचंड रिलेशनशिप इश्यूज आहेत लाईफमध्ये प्रत्येकांच्या. का? फक्त इगो. आणि म्हणून तो इगो जर बाजूला ठेवला, सेल्फलेस जर लाईफ आपण जगायला शिकलो, तर निश्चितपणे व्यक्ती सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकतो. म्हणजे जसा हा प्रश्न तुम्ही विचारला या ठिकाणी, की काय करणं गरजेचं आहे? मी म्हणेन जीवनाचा उद्देश हाच आहे, की जीवनामध्ये आपण स्वतःवरती प्रेम करावं आणि इतरांच्यावरतीही प्रेम करायला शिकावं. फक्त तो अहंकार बाजूला ठेवायचा आहे. इतरांना समजून घ्यायचा, इतरांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत आणि इतरांनाही त्या भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानापर्यंत आणायचं आहे. म्हणजे अंतिम टार्गेट आता सपोज आपण रेग्युलर लाईफ जगतो. एखादा नोकरदार आहे किंवा बिझनेसमॅन आहे. त्याला माहिती आहे सकाळी उठून मला आवरायचं आहे, 9 वाजता रीच व्हायचं आहे, 5 वाजता सुटणार आहे, परत मी येणार आहे घरी. तर त्याचं शेड्यूल आहे. पण जगत असताना, जीवन जगत असताना, की डोक्यात काय पाहिजे, की हे माझं अंतिम टार्गेट आहे. मृत्यू कधी पण आहे, कुणाला माहीत नाही कधी आहे. मृत्यू हा अटळ आहे. पण मग एक आपण अभ्यास करताना म्हणा किंवा एखाद्या परीक्षा देताना किंवा कुठलीही गोष्ट करताना एक डोक्यात टार्गेट असतं, की आपल्याला हे करायचं आहे. पण हे जीवन आपल्याला माहीत नाही त्याची एक्सपायरी कधी आहे. पण त्यावेळेस एक गोष्ट कुठली, की आपल्याला डोक्याला रिपीट आपल्याला हायलाइट म्हणजे सारखं जाणून द्यायला पाहिजे, की हे तुझं टार्गेट आहे. ह्या गोष्टी तुला लक्ष द्यायला पाहिजे. हम्म. कसं आहे, आज या समाजाने ना एका गोष्टीवरती असं पांघरून घातलेलं आहे. ती गोष्ट म्हणजे कोणती माहिती आहे का? की माझा मृत्यू होणार नाही. म्हणजे प्रत्येकाला असंच वाटतं. आज आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. पण असं कधी वाटतं का माझा मृत्यू होणार आहे? कुणालाच नाही वाटत. म्हणून आपला हा जो प्रश्न विचारलात ना, मी याचं उत्तर असं देईन, आपण नेहमी आपल्या मनाला हे सांगत राहणं गरजेचं आहे, माझाही कधीतरी मृत्यू येणार आहे आणि त्या मृत्यूची तयारी मला करायची आहे. म्हणून इंग्लिशमध्ये फार सुंदर एक वाक्य म्हणतात, की लाईफ इज द प्रिपरेशन अँड डेथ इज अ फायनल एक्झाम. म्हणून आपल्या फायनल एक्झाम 10वीची नाही आहे, 12वीची नाही आहे, इंजिनिअरिंगची नाही, मेडिकलची नाही आहे किंवा MBA कुठलीही फायनल एक्झाम ती नाही आहे. फायनल एक्झाम इज अवर डेथ. आपला मृत्यू कसा होतोय. आणि मग त्या मृत्यूच्या वेळी जर आपली भावना चांगली असेल, आपण आनंदाने त्याला जर सामोरे जायला तयार असू, तर तो आपल्या जीवनातला विजय आहे. आता मला एक मृत्यूचा विषय निघाला म्हणून मला असं चर्चा करायची, की फॅमिलीमध्ये आता ही गोष्ट तर अटळ आहे, कधी येणार आहे कोणाला माहीत नाही आहे, फिक्स आहे. तर ह्या गोष्टीचं प्री डिस्कशन आपण आपल्या फॅमिली मेंबरसोबत, मित्रांसोबत किंवा जे आयुष्यात आपल्याला वाटतात, की जवळचे आहेत, की जे आपलं ऐकून घेतात, त्यांच्यासोबत आपल्या मृत्यूची चर्चा करणं योग्य आहे का? कसं आहे माहिती आहे का? आज आपल्या भारतामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. या सर्व संतांचं जीवनचरित्र बघितलं, ह्या संतांनी लिखाण केलेले जेवढे ग्रंथ बघितले, या सर्व ग्रंथामध्ये मनाला बोध आहे, जीवनाला बोध दिलेला आहे आणि हे अटळपणे सांगितलेलं आहे, की बा जीवनामध्ये मृत्यू येणार आहे. आणि म्हणून कधीही आपण जेव्हा कुटुंबांच्या समूहामध्ये असतो, मित्रांच्या समवेत असतो, आज केवळ त्या मृत्यूचं विस्मरण झाल्यामुळे जीवनामध्ये फार मोठा गोंधळ सुरू आहे. म्हणजे आज लोकं कुठलाही मार्ग निवडून कसंही चालले. कसंही चाललेले आहेत. येस. मग मी मगाशी तेच म्हणालो ना, की रिलेशनशिप इश्यूज असो आहेत किंवा कोणतेही इश्यू, जर त्या दोघांनाही समजलं, अरे माझा मृत्यू येणार आहे कधीतरी, त्याच्या आधी जर आनंदाचे क्षण एकत्र जगलो तर? म्हणून अध्यात्म आपल्याला नेहमी सांगतं, आपल्याला ते चिंतन ठेवणं गरजेचं आहे, की अरे हो, कधीतरी हे सोडावं लागणार आहे मला. कारण आपण ज्या खुर्चीवरती बसलेलो आहोत, ती खुर्ची कधीतरी सोडावी लागणार आहे. आणि आपण जर स्वतः सोडली नाही ना, जबरदस्ती सोडावी लागणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींचं चिंतन ठेवून आपण जीवनामध्ये आनंदी राहू शकतो.
कारण की ह्या विषयावर जर डिस्कशन केलं, तर आपली वाईफ म्हणा किंवा आई-वडील म्हणतात, नाही, नाही असं वाईट बोलायचं नाही. अशा गोष्टी करायचं." म्हणजे आपल्याला अडवतात, की सपोज आपण बसल्यानंतर म्हणतो, समजा मी जर उद्या मेलो तर? ते असं तोंडाला हात, "नाही, नाही, नाही, नाही असं काही बोलायचं नसतं." हे चर्चा करणं. काय आहे की आज लोक मृत्यूला घाबरतात ना. त्यांना वाटतं मृत्यू म्हणजे सगळं काही संपलेलं आहे. आणि बरोबर आहे, भौतिक जगातलं सगळं काही संपणार आहे. पण खरा मार्ग आध्यात्मिक जीवनाचा तिथून सुरू होतो ना, ज्या भगवंताशी आपला संबंध जोडायचा आहे. आणि म्हणून पहा की जेवढे साधू संत आपल्या या भारत भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत, आनंदाने मृत्यूला ते सामोरे गेलेले आहेत. जो भौतिकवादी व्यक्ती आहे, जो आपल्या व्यवसायाला, जो आपल्या मान, प्रतिष्ठा या सगळ्यांना आसक्त झालाय ना, तोच फक्त घाबरलेला आहे. पण जेवढे साधू संत होऊन गेले, आनंदाने मृत्यूला सामोरे, हसता-हसता मृत्यूला सामोरे गेलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये काहीतरी आशय आहे ना, यामध्ये काहीतरी निश्चित गूढ रहस्य दडलेलं आहे. ते शोधणं गरजेचं आहे आपल्याला. आणि म्हणून हे सगळे साधू संत आपल्याला हा मार्ग दाखवतात. हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला कारण की मी एक लेटेस्ट डॉक्युमेंटरी बघितली होती. आपला जो फेमस सिंगर आहे यो-यो हनी सिंग. तर त्याची Netflixवर डॉक्युमेंटरी आली होती, की तो एका काळामध्ये पूर्ण इंडियामध्ये फेमस होता. त्याला कॉम्पिटिटर कोणच नव्हतं. पण त्याचा डाउनफॉल इथनं सुरू झाला, की तो एका शोला गेला होता आणि त्याला त्यावेळेस फीलिंग झालं, की आज माझा मृत्यू होणार आहे. तो तिथनं जो डाउनफॉल झाला, तो 7 ते 8 वर्ष घरातून बाहेरच नाही निघाला. म्हणून माझा हा प्रश्न आहे, की मृत्यूचं डिस्कशन व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, की व्यक्ती जेव्हा स्वतःच्या मान आणि प्रतिष्ठेमध्ये खूप मोठा होऊन जातो ना, आणि त्याला असं वाटतं, की एकदा माझा मृत्यू आला म्हणजे सगळं मान जाणार, प्रतिष्ठा जाणार, लोकं मला विचारणार नाहीत. ही भावना का होते माहिती आहे? कारण त्यांना अध्यात्माचं ज्ञान नाहीये. मी कोण आहे? माझ्या शरीरामध्ये कार्य करणारा आत्मा हा महत्त्वाचा भाग आहे. हे भौतिक शरीर तर संपणारच आहे. या तत्त्वाचं ज्ञान नसल्यामुळे अशी भावना होते आणि मग लोकं मृत्यूचा विचार करून डिप्रेशनमध्ये जातात. नैराश्यामध्ये जातात ते. का माझा मृत्यू येणार आहे, मृत्यू येणार आहे. अरे असं नाहीये. उलट जसं आपण मी जसं मगाशी म्हणालो, भारत ही संतांची भूमी आहे. आणि तुकाराम महाराजही म्हणतात ना, की जीवनाचा अंत हा गोड व्हावा. तर तो गोड कसा करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आणि मग आपण जीवनामध्ये आपल्या सर्वांशी संबंध चांगले ठेवले, अध्यात्माला महत्त्व दिलं, विचार चांगले ठेवले आपण, जीवनाचा निश्चित हा गोड होऊ शकतो. फक्त ते आपल्या हातामध्ये आहे, की आपण कसं करायचंय. पण तेच जर मी मगाशी जसं म्हणालो, आपण आपल्या प्रतिष्ठेला, मान, सन्मान ह्या गोष्टींना आसक्त असू, तर तिथे निश्चित दुःख जीवनामध्ये आहे. म्हणजे ते उदाहरण सांगावसं वाटतं मला. राजा परीक्षित, जे भागवतातलं फार सुंदर उदाहरण आहे. जेव्हा त्यांना शाप मिळाला, की येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे आणि परीक्षित महाराज अख्ख्या भारतवर्षाचे सम्राट होते. आणि जेव्हा त्यांना कळालं, की 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे, ते रडत नाही बसले. आनंदाने त्यांनी सगळा आपला कारभार मुलाच्या हाती सोपवला आणि स्वतः गंगेच्या किनारी गेले. त्या ठिकाणी जाऊन शुकदेव गोस्वामींच्याकडून त्यांनी भागवत श्रवण केलं. पहा हा जीवनाचा मतितार्थ आहे खरोखर. म्हणून जेव्हा ज्ञान असतं ना, तेव्हा व्यक्ती घाबरत नाही मृत्यूला. पण अज्ञानामुळे व्यक्ती घाबरतो. हे निश्चित आहे. थोडक्यात म्हणजे काय आहे, की आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान हे घेणं खूप गरजेचं आहे. निश्चित. त्याच्यामध्ये आपले जीवनाविषयी सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत, की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हो. किंवा कोणाला श्रद्धास्थान ठेवायला पाहिजे. थोडंसं ह्याच्यात मी ॲड करतो. रिसेंट जो इश्यू आता सध्या सुरू आहे. म्हणजे आज आपण अमेरिकेतल्या एल.ए., लॉस एंजेल्समधली जर परिस्थिती बघितली, वाईल्ड फायर, जिथं हॉलिवूड इतकं फेमस आहे सगळं काही. ज्यांनी असं एकदम घोषणा केली होती, की आमची सिटी म्हणजे गॉडलेस सिटी आहे. देअर इज नो कंट्रोल ऑफ गॉड. नो गॉड इज सिच्युएशन देअर. आज एवढं काही वाईल्ड फायर तिथे सुरू झालेलं आहे. म्हणजे अनेक हजारो लोकांना त्याचा त्रास भोगायला लागतोय सध्या परिस्थितीमध्ये. म्हणजे प्रकृती इतकी भयानक आहे ना, आपण कितीही स्वतःला मोठे समजलो, प्रकृती कुठेतरी आपल्याला झोपवतेच. निसर्गासमोर पण काही करू शकत नाही. कारण की त्याच्यावरती पण बऱ्याच लोकांनी प्रिडिक्शन केलं होतं, की तिथं काही कालांतराने आग लागणारच आहे. आणि त्याच्यावर काही वैज्ञानिक होतं, त्यांनी पण रिप्लाय दिला होता, की ते आपल्याला कंट्रोल नाही करता येणार म्हणून. म्हणजे तिथलं नेचरच असं झालं होतं, की त्यांनी ते तसं प्रिडिक्ट केलं होतं. पण आता त्यांनी जर विश्वास नाही ठेवला, तर त्या गोष्टी झाल्या.
आणि मला असं म्हणायचं आहे, की जर भगवद्गीता आपल्याला वाचायची असेल, तर त्याचं वाचन कसं सुरुवात करावी? कारण की जो एखादा व्यक्ती आहे, तो सपोज आता आमच्यासारखे तरुण म्हणा, की ज्यांनी 25-30 वर्ष काही अध्यात्माविषयी किंवा काही गोष्टींविषयी वाचन केलेलं नसतं. ते वाचन करायला गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही वाक्य किंवा शब्द किंवा काही गोष्टी एवढ्या म्हणजे अवघड म्हणू शकतो, की ते आपल्याला झेपतच नाहीत. मग त्याचं वाचनासाठी आपण कशी सुरुवात करावी? कारण त्यात काही-काही शब्द किंवा फ्रेज असे आहेत, की ते आपल्याला कोणाच्या गाईडन्सशिवाय समजतच नाहीत. मग त्याच्या वाचनाची सुरुवात कशी करायला पाहिजे? भगवद्गीतेला किंवा भगवद्गीता वाचनाला सुरुवात कशी करावी हा जो प्रश्न आहे, मी असं म्हणेन की भगवद्गीता आपण कधीही, केव्हाही, कुठेही वाचू शकतो. आणि जसा हा प्रश्न होता की वाचताना त्यातले काही संस्कृत श्लोक असतील, शब्द असतील, हे समजत नाही असं किती जणांना वाटतं. पण आता मी असं म्हणेन की एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी जी लिहिलेली भगवद्गीता आहे, संस्कृत श्लोक आहे, त्यांचे संपूर्ण शब्दांचा व्यवस्थित अर्थ आहे. मराठीमध्ये अनुवाद आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, कन्नडमध्ये आहे. जवळ 70हून अधिक भाषेमध्ये भाषांतरित झालेली भगवद्गीता उपलब्ध आहे. आणि वाचण्यासाठी असं काही स्पेसिफिक वेळ काढावा असं मी म्हणत नाहीये, की बाबा सकाळी लवकर उठून वाचलं पाहिजे असंही नाही आहे. गीता कधीही वाचू शकतो. गीतेचं तत्वज्ञान हे आपल्याला शुद्ध करणार आहे. जसं सूर्य उगवल्यानंतर हा सूर्याचे किरण एका चांगल्या जागेवरतीही पडतात आणि घाणीवरतीही पडतात. पण सूर्याची किरण घाणीवर पडल्यानंतर ती जी घाण असते त्यातला घाणेरडापणा निघून जातो. कारण सूर्याच्या किरणामध्ये तेवढी ताकद आहे. तर तसंच भगवद्गीतेचं ज्ञान हे इतकं शुद्ध आहे. कोणीही सकाळी उठून, दुपारी, रात्री झोपताना, जेवताना, मध्यरात्री झोपताना, जरी, कधीही चालताना. जरी वाचलं, तरी ते आपल्याला शुद्ध करणार आहे. भगवद्गीता वाचल्यामुळं जास्त बदल घडेल का ऐकल्यामुळं? म्हणजे त्याचे ऑडिओ पण अवेलेबल असतात. हां, ऑडिओ देखील उपलब्ध आहेत, नाही असं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की तो श्लोक समजावून घेणं हे गरजेचं आहे. जसं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला, "तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्त्वदर्शिना." की अर्जुना, तू एका ज्ञानी किंवा तत्वदर्शी व्यक्तीकडे जाऊन प्रणिपात कर. आध्यात्मिक ज्ञान किंवा गीता समजून घेण्यासाठी चॅलेंज करून आपण गीता समजून शकणार नाहीये. आजकाल सगळीकडे चॅलेंजिंग मूड आहे आणि चॅलेंजिंग मूडमुळे आपण स्पिरिच्युअल एज्युकेशन किंवा नॉलेज समजू शकत नाही. कुठेतरी आपल्याला नम्र, हंबल व्हावं लागेल. भगवान म्हणतात प्रणिपात करा, कुणाला तरी शरण जा. तिथून आपल्याला हे ज्ञान लगेच सहज मिळू शकतं. चॅलेंजिंग मूडमध्ये ज्ञान मिळणं कठीण आहे. पण जेव्हा आपण शरणागत होतो, निश्चित कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जरी गेलो ना, चॅलेंजिंग मूडमध्ये असू तर तिथे नॉलेज मिळणार नाहीये. कुठेतरी सरेंडर होणं गरजेचं आहे, तेव्हा नॉलेज मिळेल. तर भगवद्गीता वाचल्यामुळं जीवनात कुठले बदल घडतात? म्हणजे कुठले बदल दिसून येतात? एका श्लोकाच्या माध्यमातून मी सांगेन, आज संपूर्ण समाजामध्ये अँगर मॅनेजमेंट करणं फार कठीण झालेलं आहे. कारण छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये लगेच पटकन राग येतो असा. बरोबर आहे. आपली वस्तू जरी इकडे-तिकडे झाली तरी आपल्याला राग तरी येतो. राग येतो. हो. साधा पेन खिशातला हा आपण इथून-तिथून कोणी उचलून ठेवला हो. किंवा एखादं पुस्तक शेल्फमध्ये जर आपलं वेळेवर मिळालं नाही, पटकन राग येतो आपल्याला. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, की भगवद्गीता या छोट्या-छोट्या अशा गोष्टींचं वर्णन करते. क्रोधाला नियंत्रण कसं करावं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँगर मॅनेजमेंट म्हणतो किंवा हाऊ टू ओव्हरकम अँगर. भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. कृष्ण म्हणतायत, जर क्रोध आला तर त्याचा परिणाम काय होतो? क्रोध आला तर व्यक्ती संमोह, गोंधळून जातो. गोंधळल्यामुळे बुद्धी भ्रमित होते आणि बुद्धी भ्रमित झाल्यामुळे तो पूर्ण जीवनामध्ये व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही. तर तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यामध्ये गीता आपल्याला शिकवते, की बाबा क्रोधावर नियंत्रण कसं करावं? जे आपलं मन चंचल आहे. आपण इथे बसलेलो आहोत, पण तरीही मन कुठेतरी फिरतंय. मग ह्या चंचल मनाला एकाग्र कसं करावं? त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आपला आहार काय असावा? आपले विचार कसे आहारावरती अवलंबून आहेत, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. भगवद्गीता एक वेळ आता मी असं म्हणेन, की भगवद्गीता वाचल्यानंतर किंवा एक वेळ अशी येईल, की भगवद्गीता वाचणं आपल्याला जमू शकतं, की होऊ शकतं. पण भगवद्गीतेतले जे विचार आहेत किंवा काही ज्या गोष्टी आहेत, ज्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्या, ते अंमलात आणणं किती अवघड किंवा सोपं आहे? अ, मी याला असं म्हणेन, की हा प्रश्न अर्जुनांनीही भगवंतांना विचारला. जेव्हा भगवंत म्हणाले, "अरे, मनाला थोडं नियंत्रण कर."
तेव्हा अर्जुन म्हणतो, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, की भगवंता म्हणे, अरे कृष्णा, मन हे एवढं चंचल आहे म्हणे, एका मिनिटामध्ये अख्खं जग फिरून येतं, एका सेकंदामध्ये. मग अर्जुन म्हणतो, की एक वेळ मी हवेला थांबवू शकतो, पण मी माझ्या मनाला थांबवू शकत नाही. पण भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बघ, अभ्यास योगेन कोणतेही वैराग्येन गुह्यते. कोणतीही गोष्ट अभ्यासाने शक्य आहे. मग त्यासाठी सराव करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. मग अभ्यास तो मन नियंत्रणाचा असेल किंवा क्रोध नियंत्रणाचा असेल. अभ्यास जर व्यवस्थित आपण केला तर सर्व गोष्टी साध्य आहेत. साध्य असं म्हणजे असाध्य असं काही होणार नाही. म्हणजे मनाचा अभ्यास थोडक्यात, की ते जर पालन करायचं म्हणजे मनावर कंट्रोल करणं, जर आपण त्याच्यात जिंकलो तरच आपण त्या गोष्टी पालन करू शकतो. नक्की. मग आता मनाला जिंकण्यासाठी काय करायला लागेल? मनाला जिंकण्यासाठी काय करावं लागेल? हा इतका मोठा प्रश्न आहे ना. पण तरी मी सारांश रूपामध्ये सांगेन. एक छोटंसं उदाहरण देतो, की जसं आपण रथ सगळ्यांनी बघितलाय. रथाला घोडे असतात. रथाला एक चालवणारा ड्रायव्हर असतो. रथाला एक ती लगाम म्हणजे घोड्यापासून त्या ड्रायव्हरपर्यंत येणारी एक लगाम, रस्सी असते आणि त्या रथामध्ये एक पॅसेंजरही बसलेला असतो. हे आपण सगळं जर चित्र बघितलं तर आपल्या जीवनातलं चित्र आहे. घोडे, एक साधं उदाहरण देतो मी. समजा ह्या रथामध्ये घोडे बलशाली आहेत. जो ड्रायव्हर आहे ना, तो अतिशय वीक आहे. 10 दिवस काही खाल्लेलं नाहीये, अंगाने बारीक झालेला आहे आणि तो घोड्यांची जी लगाम आहे तो व्यवस्थित पकडू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय होईल बरं मग त्या रथाची अवस्था? तो रथ त्याच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. निश्चित. हो. आणि डायरेक्शनलेस होईल तो. येस. म्हणजे जे डेस्टिनेशन पोहोचायचंय ते तिथं घोडेही पण सगळीकडे प्रत्येक जण विविध ठिकाणी पळू शकतो. सगळे घोडे इकडे-तिकडे पळतील. हीच अवस्था आज आपल्या जीवनामध्ये झालेली आहे. घोडे म्हणजे आपले इंद्रिय आहेत. लगाम म्हणजे मन आहे. ड्रायव्हर म्हणजे बुद्धी आहे. आज आपली बुद्धी एवढी वीक झालेली आहे. या बुद्धीने त्या मनाला कंट्रोल करायला पाहिजे. त्या मनाने इंद्रियाला कंट्रोल करायला पाहिजे. ते होतच नाही. आज माझ्या डोळ्यानं वाटतं, की मला हे चांगलं वाटतं, हे बघायचं आहे. कानाला वाटतं, की हे फार ऐकण्यासाठी म्युझिक चांगलं आहे, हे ऐकतच राहायचंय. जिभेला वाटतं, हे खाणं चांगलं आहे, खातच राहावं. त्यामुळे हे घोडे आपले इंद्रिय एवढे स्ट्राँग झालेले आहेत आणि बुद्धी काम करत नाहीये. कारण बुद्धीला म्हणजे आपण मनावर खाणंच दिलेलं कंट्रोल नाहीये. मिळवण्याच्या अगोदर बुद्धीमध्ये सुधारणा करायला पाहिजे. एक्झॅक्टली. कारण मनाला जर नियंत्रण करायचं असेल ना, बुद्धीवरती काम करणं गरजेचं आहे. आज आपली बुद्धी एवढी वीक झालेली आहे. जर तो ड्रायव्हर असा जर अंगाने बारीक असेल, ज्याला आपण मराठीमध्ये हडकुळा म्हणतो ना, तसा जर झालेला असेल, तर तो रथ कंट्रोल करणार कसा? तसं आज आपली बुद्धी एवढी वीक झालेली आहे, त्यामुळे मनाला कंट्रोल करणं कठीण आहे. मग या बुद्धीला स्ट्राँग करणं गरजेचं आहे. आणि ते स्ट्रॉंग कसं होईल ते भगवद्गीतेमध्ये लिहिले. येस. मी याला असं म्हणेन, जसं ड्रायव्हरला खाणं-पिणं द्यावं लागेल. चांगले हं. काजू, बदाम, हां. अक्रोड त्याला धष्टपुष्ट धष्टपुष्ट करावं करायला लागेल. तसं आपल्या बुद्धीचं खाणं काय? विस्डम, नॉलेज, दिव्य ज्ञान. आणि हे दिव्य ज्ञान जेव्हा आपण ग्रंथांच्या माध्यमातून घेतो ना, आपली बुद्धी मग स्ट्राँग होते. आणि एकदा का जर बुद्धी स्ट्राँग झाली, मन कितीही वीक असेल ना, की मग मनाला ते नियंत्रण बुद्धी निश्चित करू शकते. जसं एक एक उदाहरण देतो मी. एखाद्याचे पाय जर वाईन शॉपकडे निघाले, सध्याचं उदाहरण घेऊ आपण, कारण मनाचा विषय आहे म्हणून. मग तो म्हणेल की अरे नाही, मला प्यायचं आहे. माझं मन सांगते मला प्यायचं आहे, पण बुद्धी त्याच्यासमोर एक ऑप्शन ठेवते. हे बघ, गेलास तर हा फायदा पण होईल, हा तोटा पण होईल तुझा. तू ठरव काय करायचंय ते. पण बुद्धी वीक असल्यामुळे स्ट्रॉंग डिटर्मिनेशननी निर्णय घेऊ शकत नाहीये, कारण वीक आहे. आणि मन खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. पण ते जर बुद्धी स्ट्रॉंग असली असती, की मला माहिती आहे, हे जर माझ्या शरीरात गेलं तर त्याचा परिणाम माझ्या शरीराला काय होणार आहे. हे जर स्ट्रॉंग डिटर्मिनेशन जर बुद्धीकडे असलं असतं ना, तर त्यांनी मनाला ओढून घेतलं असतं. समस्या अशी झाली आजकाल, बुद्धी, इंटेलिजन्स वीक झालेलं आहे, माइंड स्ट्रॉंग झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या समस्या घडतात. पण आता जर बघितलं आपण आधुनिक जगात किंवा भौतिक जगात, भगवद्गीतेतलं जे तत्वज्ञान आहे, ते लागू करण्यासाठी शक्य होत नाही. म्हणजे आता अशा एवढ्या गोष्टी आल्या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या. तर त्याच्यामुळं ह्या युगात भगवद्गीतेचं एवढं म्हणजे पॉवरफुल ज्ञान आत्मसात करणं हे खूप अवघड आहे. मग असं आहे, हे आपल्याला असं वाटतं आत्मसात करणं फार कठीण आहे. आज रशियाच्या शाळेमध्ये किंवा रशियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर भगवद्गीता अभ्यासाला असेल, जर आज युनायटेड किंगडममधल्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये भगवद्गीता अभ्यासली जात असेल,
आज जर अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीतली मुलं भगवद्गीतेचा अभ्यास करत असतील, तर आपण का करू शकत नाही? आज आपला जन्म भारत भूमीमध्ये झालेला आहे आणि भारत भूमी हा अध्यात्माचा गाभा आहे. मग आपण असं काही म्हणू शकत नाही, की हे इथं लागू होऊ शकत नाही आणि असं काहीच नाही, की भगवद्गीतेमध्ये बाबा खूप कडक नियम आहेत, असं काही नाहीये. एका माणसाचं जीवन सुखाचं, समाधानाचं कसं बनावं, हेच तर वर्णन केलेलं आहे. आज व्यक्तीला काय पाहिजे? चांगलं शरीर पाहिजे. बरोबर आहे. शरीरवृष्टी चांगली पाहिजे. त्याला चांगला फॅमिली, ॲटमॉस्फिअर, लव्हिंग, केअरिंग नेचर ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. ही एक नीड आहे सध्याची. मग हीच तर नीड गीतेमध्ये सांगितली आहे कशी आपण मिळवू शकतो. फक्त तसा तो अभ्यास करणं गरजेचं आहे. अवघड का जातंय? कारण की तो मनुष्य खूप वाया गेलेला आहे. त्याच्यामुळं आता त्याच्यात भगवद्गीतेमध्ये काय लिहिलेलं असेल, की तुम्ही ह्या गोष्टी त्याग करा, भगवंताला अर्पण करा. ही गोष्ट त्याग करा, अर्पण करा. म्हणजे त्यागामुळं ती गोष्ट ॲक्सेप्ट करणं खूप अवघड झालंय. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो, त्याग काही करायचं नाहीये. कारण की आपल्याला आपण ती लाईफस्टाईल ॲक्सेप्ट केलेली आहे. आज माझ्या जिभेला वाटतं हे खायचंय, आज मला वाटतं ते करायचंय, आज मला वाटतं इकडं फिरायचंय, तिकडं फिरायचंय. कुणाला आता जे नॉन-व्हेज खाणारे लोक आहेत, त्यांना व्हेज जर दाखवलं तर ते शिव्या देतात. "काय खाताय तुम्ही? तुम्ही जनावर आहेत. तुम्ही गवतं खाता." आज जर त्यांना चेंज व्हायचंय, तर त्यांच्यासाठी खूप अवघड आहे ते. नाही म्हणून तर त्यांना आपण अशी काही उदाहरणं दाखवणं गरजेचं आहे. आज आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत. आज म्हणतात ना, की विज्ञानाने मोठी प्रगती केलेली आहे. आज विज्ञानावरती आपण एवढा विश्वास ठेवतो. आज विज्ञान देखील सांगतं आपल्याला, की मांस खाल्लेल्याचे दुष्परिणाम काय आहेत जीवनामध्ये? दारू पिलेल्याचे दुष्परिणाम काय आहेत? एक विनोद सांगू का दारूचा विषय आला म्हणून? एका युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसर एक एक्झाम्पल दाखवत होते, की हातात दारूची बाटली घेतली, दुसऱ्या हातामध्ये ग्लास घेतला. बाटलीचं तोंड झाकण उघडलं, ती दारू ग्लासमध्ये ओतली आणि प्रोफेसर सगळे सायन्सचे स्टुडंट समोर बसलेले आहेत आणि एक माशी घेतली आणि त्या दारूच्या ग्लासमध्ये अशी सोडली. बघता क्षणामध्ये ती माशी मेली त्या दारूच्या ग्लासमध्ये आणि मुलांना विचारलं, की तुमचा काय अनुभव आहे हे बघितल्यानंतर? तर काही जण डोकं खाजवू लागले, म्हणे काय उत्तर द्यायचं आहे तर. पण एक हुशार मुलगा होता, त्याने हात वर केला. म्हणाला, "सर मी सांगू का याचं उत्तर काय आहे?" सर म्हटले, "सांग." म्हणे, "एवढं त्यांनी छान एक्सपेरिमेंट बघितलेलं आहे आता. सायंटिफिक काहीतरी रिझन देईल तो हां, याचं. तर लॉजिकल उत्तर. लॉजिकल काहीतरी उत्तर हां. देईल." मग तो म्हणाला, "सर मला एवढाच एक साक्षात्कार झाला ना, हं. जसं तुम्ही करून दाखवलं. ग्लासमध्ये दारू घेतली, त्यामध्ये माशी सोडली, माशी मेली. हां. ज्या अर्थी दारू ही आपल्या पोटात जाते ना, आपल्या पोटातले रोगजंतू मरतात." किंवा त्या माशीला पोहायला येत नसेल त्याच्यामुळे. तर तेव्हा ह्या हं. गोष्टी अशा फार महत्त्वाच्या आहेत समजून घेणं. भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेस आपण भगवद्गीता वाचतो, त्याचा अर्थ असा आहे, की आपण आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने चाललोय. तर भगवद्गीतेमधले कुठले अध्याय आहेत, की जे खूप महत्त्वाचे आहेत? भगवद्गीता जर आपण बघू ना, पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये फार सुंदर वर्गवारी केलेली आहे, फार सुंदर माहिती दिलेली आहे भगवंतांनी. जसं भगवद्गीतेचा पहिला अध्याय सुरू होतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, की ह्या श्लोकाने सुरू होतो, की त्या ठिकाणी धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र काय आहे? ह्या चर्चेनी म्हणजे संजयाला धृतराष्ट्र जेव्हा हा प्रश्न करतो, की "अरे माझे आणि पांडूचे पुत्र काय करतायत?" इथेच भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात होते आणि पहिला अध्याय हेच सांगतो, की कधीही माझं आणि त्याचं करत बसू नका. माझं आणि त्याचं करत बसला ना गोंधळ होणार आहे. आणि इथून ह्या तत्वाला जी सुरुवात होते, मग हळू भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये मग आत्म्याचं महत्त्व वर्णन करतायत. तिसरा अध्याय कर्मयुगाचं वर्णन करतो. चौथा अध्याय ज्ञानयुगाचं वर्णन करतो. 5वा अध्याय ज्ञान, कर्म, संन्यासचं वर्णन करतो, की हे कर्म करत असताना आपण आसक्त कसं राहायचं नाही. प्रत्येकाला कर्म करायचे आहेत, आपल्या जबाबदाऱ्या पार पडायच्या आहेत, पण तिथे आसक्त राहायचं नाही. आसक्त राहिलं तर फ्रस्ट्रेशन येणार. आणि मग 6वा अध्याय ध्यानयोग सांगतो, की हळू मग व्यक्ती जीवनामध्ये मन शांत करण्यासाठी त्याला काय करायचं आहे. मग 7वा, 8वा, 9वा असं हळू पुन्हा भक्ती मार्गाचं भगवंत वर्णन करतायत. आणि अशा रीतीने 18व्या अध्यायापर्यंत व्यक्तीला कर्म करायचंय, पण कर्माला आसक्त राहायचं नाहीये. कर्म हे भगवंतांना केंद्रित ठेवून करायचंय आणि हे करत असताना जीवनशैली आपली कशी ठेवायची, याचं सगळं वर्णन गीतेमध्ये आहे. आता दारूचा विषय निघाला होता, तर दारूविषयी मला असं विचारायचं आहे, की दारू का पिऊ नये? कारण मला की म्हणजे जे ऑलरेडी दारू पिऊन एकदम एक्सपर्ट झालेले असतात. मग ते 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 असं म्हणतात, "काय वाईट आहे?" मग स्वर्गामध्ये पण देव लोकं
पितात. मग आम्ही काय वाईट? आम्ही काय करतो? स्वर्गामध्ये जे पिलं जातं ना, त्याची तुलना आपण या दारूशी करू शकत नाहीये. म्हणजे एका याचं त्याचं स्टेटमेंट आहे असं. हो, बरोबर. निश्चित असणार. हां. कसं आहे, आज स्वर्गातील लोक सोमरसाचं पान करतात, पण सोमरसाच्या पानाची तुलना आपण दारूशी करू शकत नाहीये. आणि जसं आपल्या या धर्मामध्ये म्हणा किंवा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये दारू हा विषय असा आहे ना, की हा नशा आणणारा विषय आहे. त्यानंतर व्यक्ती भ्रमित होतो. आज मला सांगा, की दारू पिलेला व्यक्ती जो नशेमध्ये आहे, काही योग्य निर्णय घेऊ शकेल जीवनामध्ये? आणि आज ठीक आहे, हा भाग अध्यात्माचा भाग बाजूला ठेवू आपण. मेडिकल सायन्सकडे जाऊया. मेडिकल सायन्स काय सांगतं? मेडिकल सायन्स सांगतं दारू पिल्याचे परिणाम हे चांगले आहेत म्हणून. आज कोणते असे एक डॉक्टर भेटू देत, ते सांगू देत, की हो, दारू पिल्यामुळे तुमच्या शरीराला चांगली शक्ती मिळेल. मेडिकल सायन्स हे सांगतं, की जर तुम्ही अशा गोष्टी ग्रहण कराल, तर तुमच्या इंटर्नल ऑर्गन्स जे आहेत त्याच्यावरती इफेक्ट कसा होतोय. तर एवढ्या म्हणजे मी असं म्हणत नाही, की पूर्ण अध्यात्माचाच विचार तुम्ही करा. पण सायंटिफिक जरी आपण विचार केलं, त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. मग आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, की डॉक्टर लोकही पित असतात. तर त्यांचं काय म्हणणं आहे, की जास्त पिल्याने त्रास होतो, रेग्युलर थोडं-थोडं प्या. मग त्यांनी काय फरक पडणार? मग विष तुम्ही इतकं घ्या किंवा इतकं घ्या, त्याचा प्रभाव पडणार आहे. 100%. तुम्ही एक थेंब विष घेतलं काय आणि ग्लासभर एक म्हणजे स्लो पॉइझनिंग हे होतच राहणार आहे हळू. तर त्यामुळे त्याचा इफेक्ट तर आपल्या बॉडीवरती होणारच आहे. आणि आज सायंटिफिक जर आपण बघू, तर त्याचे इफेक्ट आहेतच कित्येक म्हणजे दुष्परिणाम झालेले आहेत अनेकांच्या जीवनामध्ये. मला विचारायचं आहे, की पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? अ, एका वाक्यात उत्तर देईन. जे काही शास्त्राच्या विरोधात करू ते पाप आणि शास्त्राला संमत जे असेल ते पुण्य. पण पाप आणि पुण्य आपण कसं मोजणार, की ह्यानी पाप केलंय, त्यांनी पुण्य केलं? आपण मोजायची गरज नाही आहे. कारण बघणारे बरेच जण आहेत. म्हणजे सूर्य, चंद्र, तारकापासून ते अनेक देवी-देवता सगळे आपल्याला पाहणारे आहेत. तर त्यामुळे जजमेंट तेच देतील. आपल्याला जजमेंट करायची गरज नाही, की यांनी पाप केलंय का? यांनी पुण्य केलंय का? म्हणून मी म्हटलं, की शास्त्राच्या विरोधात केलेलं कार्य म्हणजे पाप आहे. आणि सपोज एखाद्याने पाप केलंय. आता त्यांनी त्यावेळेस केलं, त्यावेळेस त्याला ती बुद्धी नव्हती, की आपण शास्त्राच्या विरोधात काम करतोय. पण आता त्याला त्या बुद्धीच्या किंवा त्याने ते ज्ञान आत्मसात केलंय. तर आता ते पापाचं प्रायश्चित्त करायचं असेल तर काय मार्ग आहे? पहा, एखाद्या व्यक्तीला जर कळलं ना, की मी काहीतरी पाप केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी प्रायश्चित्त आहे. नाही असं नाही आहे. जर व्यक्तीच्या हृदयामध्ये क्षमा मागायची जर भावना असेल ना, की मला क्षमा करा आणि मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, निश्चित इथं तो मार्ग आहे. मार्ग नाही असं नाहीये. पाप काहीतरी केलेलं आहे, पण मला त्यात क्षमा मागून परत मला बाहेर पडायचं आहे, निश्चित तो मार्ग आहे. फक्त काळजी घ्यावी लागेल. क्षमा करून म्हणजे क्षमा मागून पुन्हा पापकर्म करत बसायचं नाहीये. ओके, ओके. आणि जर आपण पाप केलं किंवा पुण्य केलं तर त्याचं फळ मिळतं असं म्हणतात आणि पाप केल्यानंतर त्याची शिक्षा मिळते. तर ती आपल्याला इथंच भोगावं लागते का त्याचं म्हणजे हे परिणाम कसे असतात? ह्या सगळ्या गोष्टी पाप-पुण्याच्या ज्या आहेत ना, काही पापं आपल्याला इथेच भोगावी लागतील. उदाहरणार्थ रस्त्यात चालता एखाद्याला आपण थोबाडीच दिली, लगेच रिएक्शन आपल्याला येणार आहे. आपल्याला थोबाडीत पटकन मिळणारच आहे. मग काही पाप कर्म अशी आहेत ना, की ज्याचं फळ इथेच भोगावं लागेल. कधी नंतर भोगावं लागेल. पापामध्ये असं काय आहे का, की हे सर्वात मोठं पाप आहे आणि हे सर्वात मोठं पुण्य आहे? यासाठी मी म्हणालो, की शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे, त्याच्या विरोधात जर आपण काही करू ना, तर निश्चित ते घोर पाप असेल. मग कोणतंही कार्य असेल ते. आणि अजून मी असं एका ठिकाणी वाचलं होतं, की जे धर्माचा प्रचार करतात आहे किंवा जे धर्माला आत्मसात करून सगळ्यांपर्यंत पोहोचवतात आहे, त्यांना त्रास देणं सुद्धा हा सुद्धा एक मोठा पापच आहे. निश्चित. गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात माहिती आहे का? भगवंतांच्या भक्ताला जर कोणी त्रास देत असेल, तर निश्चित भगवंत ती काळजी घेतात, की भक्ताला त्रास होऊ नये. आज अशी अनेक उदाहरणं आपण रामायणामध्ये, महाभारतामध्ये पाहतोय, की जिथे ते भक्ताला त्रास झालेला आहे, भगवंत स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत. गीतेतलं उदाहरण आहे. जेव्हा अर्जुन संकटामध्ये सापडला, तेव्हा भगवंत स्वतः रथातून उतरले. रथाचं तुटलेलं चाक हातामध्ये घेऊन भीष्मदेवांच्या वरती गेलेले आहेत ते, अर्जुनाचं रक्षण करायला. म्हणजे भगवंत गीतेमध्ये म्हणतात, "न मे भक्त्या प्रणश्यती." माझ्या भक्ताचा नाश कधीच होऊ शकत नाही. स्वतः भगवंत तिथे रक्षणासाठी येतात. आता काही पाप आपल्या अज्ञानपणामुळे होतात, की आपल्याला माहीत नाही हे पाप आहे, पण झाले आपल्याकडून.
मग त्याच्यासाठी आपण कसं प्रायश्चित्त करायचं? कसं आहे, समजा अज्ञानाने काही घडलेलं आहे, तर तिथे भगवंतही महान व्यक्ती आहेत ना. जसं समजा वडील एखादा मुलगा काही चुकला, वडील क्षमा करतात, माहिती नाहीये त्याला. पण जो मुलगा वडिलांना म्हणजे माहिती असून देखील सारखी चूक करत असेल ना, मग वडील पण त्याला थोडं कुठेतरी शिक्षा करतातच ना. पण ते बघतात, अरे माझा मुलगा प्रामाणिक आहे का? चुकून त्याच्याकडनं घडलेलं आहे ना, क्षमा करू. आता असं काही लोकं म्हणतात, की कुणाच्या चांगल्या भल्यासाठी मी पाप केलं, तर ते पाप चांगलं आहे का? मी परत तेच म्हणेन, की इतरांच्या भल्यासाठी याच्यात उदाहरण काय देणार? उदाहरण असं देणार, की मध्ये पिक्चर म्हणा किंवा असं एक आहे, की फॉर एक्झाम्पल रॉबिनहुड म्हणा. हं, तो श्रीमंतांचे पैसे लुटून गरिबांमध्ये वाटायचा. हं. म्हणजे त्यांनी ते लुटलंय ते एक पापच आहे. पण त्यांनी पुढे जाऊन पुण्य केलं. मग ते पाप अलाउड आहे का? मी ह्याला म्हणेन, की ह्या सगळ्या गोष्टी केस टू केस आहेत. कशा आपण बघायच्या आणि त्यातून काय पापकर्म लागेल, नाही लागेल, हा केस टू केस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की आपल्याला तशी करायची परवानगी मिळालेली आहे का? म्हणून जीवन जगताना मी बाबा स्वतंत्र माझ्या विचाराने जगतोय, की शास्त्रानुसार जगतोय, हा भाग फार महत्त्वाचा आहे. म्हणून केस टू केस या सगळ्या स्टडीज आहेत. म्हणजे मी याला असं उत्तर देईन, की तशी आपल्याला परवानगी कोणी दिलेली आहे का? तू असं कर. मग काही हरकत नाही. जर सुप्रीम अथॉरिटीनी जर दिलेलं आहे, जसं समजा जर कोर्टाने सांगितलेलं आहे, की जा तू दरोडे घाल आणि गरिबांना वाट, तुला आम्ही कुठेही जेलमध्ये टाकणार नाही. बिनधास्त करू शकतो तो व्यक्ती. पण समजा समाजातला एखादा व्यक्ती श्रीमंतांची घरे फोडतोय आणि गरिबांना नेऊन वाटतो आणि त्या श्रीमंत लोकांनी जर पोलिसाकडे तक्रार केली, पोलिसाला उचलून नेणार नाहीत? नेणार. आता आपण असं म्हणतो, की पाप केल्यानंतर तो माणूस त्याची नरकात जागा फिक्स आहे. तर मग नर्क म्हणजे काय आहे? कसं आहे, एक उदाहरण देतो मी. आज पुण्यामध्ये येरवडा जेल आहे तिथे, बरोबर आहे? जेलची निर्मिती का करण्यात आली बरं? कारण गव्हर्नमेंटलाही माहिती होतं, की असे काही महानुभाव लोकं असतील, महान लोकं असतील, की जे आमचे नियम पालन करणार नाहीत. त्यांना तिथे ठेवावं लागेल. आणि म्हणून जेलची निर्मिती केली. आज गव्हर्नमेंटची इच्छा आहे का, की जेल निर्माण करावं? नाहीये. पण इथल्या लोकांना त्यांना सरळ करायसाठी, त्यांच्यात पुन्हा चांगली भावना निर्माण होण्यासाठी जेलमध्ये आतमध्ये नेतात, त्यांना ट्रेनिंग देतात. तसं भगवंतही जे पापी लोक आहेत ना, त्यांना पुन्हा चांगले व्हावेत म्हणून ते ट्रेनिंग पिरियड तिथला तो असतो. नरकाचा विषय निघाला आहे म्हणून मला एक तुम्हाला 2 चित्र दाखवायचे आहेत, की जे मला भेटलेत. त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? हे 2 आहेत. इकडचं एक आणि अलीकडचं. निश्चित अ, या जीवनामध्ये जर काही पापकर्म करू, तर त्याचं फळ भोगावं लागणार. म्हणजे थोडक्यात असं आहे का, की जे आपण ज्या पद्धतीचं पाप करू, त्या पद्धतीची शिक्षा आपल्याला तिथं मिळते. निश्चित मिळणार, भोगावी लागेल आपल्याला. जसं आज हं, गव्हर्नमेंट आपल्या सेक्टरमध्ये देखील हं. जेवढं सिव्हिअर आपल्याकडून काही घडतं, तेवढं हं. सिव्हिअर शिक्षा होतेच ना. हो. आणि मला एक विचारायचं आहे, सर्व धर्मांसाठी नर्क एकच आहे का वेगवेगळे? धर्म हे माणसाने बनवलेले आहेत, देवाने बनवलेले नाही आहेत. ओके. आपल्या सर्वांचा धर्म एकच आहे. भगवंतावर प्रेम करा, समाजाची सेवा करा. हा आपला धर्म आहे. तो कुठेतरी आपण विसरला आणि मग हं. प्रत्येकाने आपापलं नवीन काहीतरी सुरू केलेलं आहे. आता आपण पॉडकास्टचा शेवटचा सेगमेंट आलाय. तर त्या सेगमेंटमध्ये आपण एक छोटंसं रॅपिड फायर घेतलंय, की त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. पहिला प्रश्न तुम्हाला आहे, ध्यान की प्रार्थना? मेडिटेशन का प्रेयर? प्रार्थनेचाच अर्थ आहे ध्यानपूर्वक प्रार्थना करणं. मग त्यापैकी एक काय निवडू शकतो? ध्यान का प्रार्थना? प्रार्थना, योगा की ध्यान? योगा किंवा मेडिटेशन? त्यातलं काय निवडणार? मेडिटेशन, मॉर्निंग मेडिटेशन का नाईट मेडिटेशन? मॉर्निंग, वैराग्य की संसार? संसारामध्ये राहून वैराग्य, शरीराचा विकास का आत्म्याचा विकास? आत्म्याचा, संपत्ती का समाधान? समाधान, गीता वाचणे का गीता ऐकणे? वाचणे, कर्म करणे का त्याग करणे? कर्म करणे, भगवत प्रीत्यर्थ. श्रीकृष्णाचा सल्ला का अर्जुनाचा संघर्ष? श्रीकृष्णांचा सल्ला. तरुणाई अध्यात्माकडे वळावी का करिअरकडे? अध्यात्माकडे वळावी, त्यातून करिअर होईल. तरुणांनी गीता वाचावी का मोटिवेशनल पुस्तके वाचावी? गीता हे सगळ्यात मोठं मोटिवेशनल पुस्तक आहे. लोकसेवा करावी का स्वतःची प्रगती करावी? स्वतःची प्रगती करत लोकसेवा करावी. यशस्वी जीवन जगावं का समाधानी जीवन जगावं? समाधानी जीवन जगलो तर आपण जीवनात यशस्वी होऊ. पुस्तकं वाचणे का संवाद करणे? पुस्तक वाचणे आणि त्यातून मग संवाद आपोआप निर्माण होतो. सगळ्यात शेवटचा प्रश्न, सूर्यास्त का सूर्योदय? सूर्योदय. जीवनामध्ये नेहमी सूर्योदयाच्या अपेक्षेने आपण जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही आपण शिकण्यासारखं असतं. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आले
आणि आमचा पहिला पॉडकास्ट हा संपूर्ण कंप्लीट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. मित्रांनो, जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, फॅमिलीपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा. खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी आज बोलावलं आणि आज एवढी छान आपली चर्चा झाली या पॉडकास्टच्या माध्यमातून. मी सर्व प्रेक्षकांना, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल, सर्वांना हे नम्र निवेदन करेन की कृपया हा जो व्हिडिओ असेल तो तुम्ही लाईक करा, त्याच्यावरती कमेंट करा आणि सर्वांच्यापर्यंत शेअर करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.